24 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा भागात वेदांत आयुर्वेद नावाने आमचं एक दवाखाना सुरू केला आणि पुण्यावरून आम्ही इथं आलो. तर आपल्या या भागामध्ये जास्त कोणी डॉक्टर्स त्या काळात येत नव्हते. आता कल बदलला. तेव्हा रामदेव बाबा किंवा बालाजी तांबे पण तेवढे फेमस नव्हते, पण आयुर्वेदाचं काम करायचं म्हणून आलो. कारण या शास्त्रामध्ये असाध्य आजार बरे होतात याचा अनुभव आम्ही घेतला होता आणि आपल्या भागात यायचं. प्रॅक्टिस सुरू केली आणि कष्ट केलेत, यश मिळालं. पण जीवनाच्या एका टर्निंग पॉईंटला मला जाणवलं की पैसा येतोय. तुम्हाला प्रत्येकाला वाटतं पैसा यावा, नाव व्हावं, 2 टाईमचं जेवण, चांगली झोप व्हावी. हे ठीक आहे की डॉक्टरचं जीवन पेशंटवर डिपेंड आहे. पेशंट आजारी पडला की आमचं पोट भरतं. असाध्य आजार बरे करायला लागलो आम्ही. एक जिद्द होती, स्वतःची औषधी बनवायचो, पण सोबत अध्यात्माचा प्रवास चालू होता. पैसा आला पण ते सुख येत नव्हतं. ज्या सुखासाठी या कन्नडसारख्या ठिकाणी मी अभ्यास केला, मेरिटला आलो, डॉक्टर झालो, म्हटलं काहीतरी मिसिंग यार जीवनामध्ये. पैसा खूप आहे. करता करता मी 15 ब्रँचेस डेव्हलप केल्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, मुंबई, पुणे. माझा उद्देश होता की योग आयुर्वेद हा जगापर्यंत न्यायचा, जो मला समजलेला आहे. एका पाटील फॅमिलीत जन्म घेतला आणि अध्यात्म, आयुर्वेद आणि चांगले गुरु भेटले आणि पुढे आलो, पण ते सुख नव्हतं यार. म्हटलं मग मी आणि अपेक्षा मॅडमने आम्ही संन्यास घ्यायचा निर्णय घेतला. खूप गुरु पाहिले, त्याच्यात ओशोंचा संन्यास मला प्रॅक्टिकल वाटला. जो नव संन्यास आहे, त्यांचं म्हणणं आहे संन्यास ज्या लोकांनी घेतला ते काय करतात की जंगलात निघून जातात. गौतम बुद्ध राजा होते, महावीर राजा होते किंवा जो कोणी संत होते, आणि गेल्यानंतर ते पुन्हा आपल्यामध्ये येतात. तुम्ही बघा, त्यांना जेव्हा साक्षात्कार किंवा सिद्धी मिळते सो कॉल्ड, ते पुन्हा आपल्यामध्ये येतात. मग ओशोंचं म्हणणं आहे तुम्ही जाता कशाला जंगलात जर पुन्हा यायचं असेल तर घरात राहूनच तुम्ही जगा. म्हणजे मी फॅमिली सोडली नाही, पण कपडे मात्र तुम्ही या चित्रात बघाल तर मी एक मरून रंगाचा ड्रेस घालून औरंगाबादमध्ये राहत होतो. सर्व प्रॉपर्टी विकून टाकली, गाडी आणि घर सोडून. आलेले पैसे बँकेत ठेवले. भाऊजी बिल्डर, त्यांच्याकडे पैसे ठेवून दिले. वडिलांना जमीन घ्यायला पैसे दिले आणि मी एकदम शून्य जीवन जगायला लागलो, मी आणि मॅडम. हा निर्णय इतरांसाठी शॉकिंग होता की अरे यशस्वी डॉक्टर कसा काय गायब झाला. कोणी डिप्रेशनमध्ये गेला असता, कोणी म्हटलं काही झालं असेल, पण मी मात्र खूप आनंदी होतो. आणि तो अज्ञात जगातला प्रवास होता. मला माहीत नव्हतं पुढे काय होईल. कारण माझ्या पूर्वी मी डॉक्टर अभय बंग यांचं वाचलं होतं, विनोबा भावेंना वाचलं होतं. नंतर द मंक हू सोल्ड हिज फरारी नावाचं एक तुम्ही जर मासिक पुस्तक वाचलं असेल, त्यात एक जुलिन नावाचा वकील सुद्धा संन्यास घेतो. अवघड असतं. त्याचे चटके मी आजपर्यंत सोसतोय. तुम्ही एका उंचीला जातात आणि सर्व सोडून देतात एका सुखासाठी, आणि मला ते सुख मिळालं एके दिवशी. 5 ते 6 वर्ष जेव्हा मी त्या अवस्थेमध्ये होतो, अर्थात घरात राहून संन्यास करणं खूप अवघड आहे. समोर सर्व काही आहे आणि ते खायचं नाही आहे. चांगली बायको आहे, घर आहे, तुमचं नाव आहे. पेशंटला शॉक होता, मित्रांना शॉक, नातेवाईकांना शॉक, मी एकुलता एक आई वडिलांना शॉक की मुलाने असं काय केलं. पण मी मात्र खूप आनंदी होतो आणि एके दिवशी मला ते मिळालं, ज्याला आपण सो कॉल्ड साक्षात्कार, रिअलायझेशन म्हणतो. आणि तुम्हाला खरं सांगतो की ज्या दिवशी ते मला मिळालं, मला पुन्हा या जगात यायची इच्छा नव्हती. शेवटी जग म्हणजे काय आहे, लाईफ म्हणजे काय, मला सांगा. एक नाटक आहे. तुम्ही एक भूमिकेमध्ये, मी एक भूमिकेमध्ये आहे. शेवटी प्रत्येकाला जायचं आहे. तो कोण का अपेक्षा, आईन्स्टाईनचं वाक्य आहे की इथे प्रत्येक जण जन्माला येतो, काय येतो कुणालाच माहीत नाही. पण दैवी दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यासाठी जन्माला आलेला आहे. तुम्ही बघा, वी आर डुईंग फॉर अदर्स. शिक्षक मुलांना शिकवतोय, दूधवाला दुसऱ्यांना दूध देतोय. आज तुम्ही जरी एका पेपरचे, मीडियाचे असाल, यू आर डुईंग फॉर दॅट पेपर. शेवटी तुम्ही करता काय, लोकांना माहीत व्हावं बाबा ही बातमी, मी डॉक्टर आहे, मी पेशंट बरे करतोय. म्हणजे वी बॉर्न फॉर अदर्स हे समजतं. मग कशाला जगायचं यार, कळून गेलं. आता तुमच्या माझ्यापैकी काल कोणते म्हटले सरांचा की जवळचा मित्र गेला, उद्या तुमचं माझं केव्हा तरी येईल ना शेवटचा क्षण. डॉक्टर म्हणतील की लेके जाओ अब इनको घर पे. तर आपला जेव्हा शेवटचा क्षण येईल तेव्हा कपडा पण अंगावर येत नाही, नाव गाव पेपर तर मागेच राहून जाईल. मग हे जेव्हा कळतं, मला जगण्याची इच्छा राहिली नाही. मग समाधी का घेतात हे मला त्या दिवशी कळालं. पण मी जेव्हा तरुण होतो, लहान होतो, BMSला होतो, माझा मोठा भाऊ कॅन्सरने गेला होता. आणि जेव्हा दादा कॅन्सरने आजारी होता तेव्हा मी पूर्ण भारतभर फिरलो होतो. डॉक्टर्स कसे वागतात, हा आजार बरा होतो का, जवळून पाहिलं, कसे लुटतात वगैरे. मग आणि माझ्याकडे सुदैवाने संन्यास घेण्यापूर्वी
त्या आजारांचा इलाज लागला होता. आज मी बायपास, एन्जिओप्लास्टी, मायग्रेन, सोरायसिस, मुलबाळ होत नाही, जेवढे काही तुम्ही ज्याला असाध्य लेबल लावून टाकलंय मेडिकल सायन्सने, स्पेशली ॲलोपॅथीने, मी कोणाचं नाव घेत नाही, एका पॅथीने तसं असाध्य लेबल लावलंय, हे सर्व आजार बरे होतात. हे मला माहीत झालं होतं विथ द हेल्प ऑफ आयुर्वेदा. म्हटलं आपण जर गेलो समाधी घेऊन टाकली तर हे गुण जे आपल्या आरी आहेत ते समाजाला भेटणार नाही. नंबर 2 मी पाहिलं की घराघरामध्ये रामायण महाभारत चालू आहे. 2 भाऊ, नवरा बायको, सासू सून, 2 शेजारी, 2 लोक एकत्र आले की वाद व्हायलाच पाहिजे. बॉस असिस्टंट. मी नेहमी म्हणतो की 200 प्रकारचे देश या जगामध्ये आपला नंबर 1चा शत्रू कोण असेल जो आपला त्रास देतो? पाकिस्तान. का माहिती? तो आपला शेजारी म्हणून. हे मानसशास्त्र आहे की तुमच्या शेजाऱ्याला, तुमच्या मित्राला जो तुमचा क्वालिफाईड सेम आहे त्याला तुमचा विकास सहन नाही होत. सासू सून, नवरा बायको सर्वात हॅम्पर्ड नातं. मी 500 200 100 लोकांच्या बॅचेस घेतो. असे 2 माईक असतात इथं. मी इथं बसतो. आमचा कोर्स 12 तास चालतो, 3 दिवस 36 तास चालतो. व्यक्तिवाल्याचा वाल्मिकी होतो. बसलेल्या सर्व लोकांमध्ये सर्वात जास्त वाद नवरा बायकोंमध्ये. जिला आपण जास्त प्रेम लावतो ती बायको, बायको म्हणते नवऱ्याला मी प्रेम लावते. वाद म्हणजे काय? ही दक्षिण तो उत्तर. नेहमीच ते मुलं ती गंमत बघत राहतात. मग या संघर्षातून आपला स्ट्रेस वाढतो. आणि ते मी शोधलं होतं. माझ्या वडिलांशी वाद होता, मला उत्तर सापडलं होतं. रामायण महाभारत किती दिवस मी ऐकायचं. गुरु महाराजांबद्दल केव्हा केव्हा शंका येते. तर मी म्हटलं आपण यार गेलो ते आनंदाचा शोध आपण लोकांना देऊ शकणार नाही. पहिलं होतं आरोग्य, दुसरं आनंद, आणि तिसरं हेल्थ. आजार खूप वाढत चालले. आपण शोध लागले म्हणतो, पण माणसाचं सरासरी आयुष्य का कमी होत चाललंय? आपला श्वास का बिघडलाय? लोक लवकर का मरताय? इतके आजार का वाढले? याचं कारण आहे काहीतरी चुकतंय, जीवनशैली चुकते, एक समथिंग. आणि आपण त्या रॅट रेसमध्ये सामील झालो सर्व. आणि सुदैवाने मला ते मिळालं होतं. मग आरोग्य. त्यानंतर एक मुद्दा सापडतो जो मी नंबर 1ला बोलताना राहिला, यश. प्रत्येकाला जीवनामध्ये पैसा पाहिजे, नाव पाहिजे, चांगले कपडे, चांगलं घर. का नाही पाहिजे? एकदा जन्म भेटतो. जन्म आपल्या हातात नसतो, पण मरताना मात्र आपण श्रीमंत मरावं, सुखी मरावं अशी माझी इच्छा होती. आणि यशाचा फॉर्म्युला मला सापडला होता. कष्ट करा, गोल फिक्स करा, स्वतःची स्पर्धा करा, मोठ्या लोकांचे चरित्र वाचा, जे काय होते, आणि त्यातनं मग मी यशाचा मार्ग आपण लोकांना शिकू. आनंद, आरोग्य आणि यश हे 3 बिंदू घेऊन मी पुन्हा या जगात आलो. हे कपडे बदलले, तर कपड्यामुळे लोक मला बाबा म्हणायचे. बाबा मी तुमच्यापेक्षा लांब. आता मी आहे आतमध्ये तोच आहे, बाहेरून मात्र माझे कपडे बदलले. या